हॅलो, जानकीज किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। बटाट्याची भाजी आपल्याला पातळ भाजी करायची। ही एक तोंडी लावण्याची किंवा तोंडाची चव वाढवणारी भाजी आहे। उपवासाची वस्तू आहे। आज आपण उपवासासाठी बटाट्याची खमंग भाजी करणार आहोत। पातळ भाजी थोडीशी अंगापुरती आहे। त्याच्यासाठी कढई ठेवलेली आहे। पॅन आपला तापलेला आहे। यामध्ये आपण शेंगदाण्याचं तेल वापरणार आहोत, कारण उपवासाला शेंगदाण्याचं तेल चालतं। आपल्याला याला मोहरी चालत नाही उपवासाला। एकादशी किंवा नवरात्राचा कुठलाही उपवास जर असेल आपल्याला नवरात्रामध्ये, तर आपल्याला ती चालत नाही मोहरी, किंवा आपल्याकडे जिरे पण चालत नाही। भाजीला टाकणार खोबरं थोडं किसून घेतलं। ओला खोबरं पण थोडं मिक्सर मधून काढून टाकलं तर भाजी छान मिळून येते आणि कलर पण त्याला चांगला येतो। कूट टाकूया तुम्ही कमी जास्त टाकू शकता। थोडं कूट टाकलेलं आहे। त्याला छान असं परतून घ्यायचं। त्याला टाकून घेऊ आपण तिखट। कमी जास्त तुमच्या चवीप्रमाणे तिखट कमी जास्त टाकू शकता। टाकू आता पाणी। त्याला टाकू चवीपुरतं मीठ। त्याला टाकू आपण राजगिऱ्याची धुवून निवडून स्वच्छ भाजी घेतली ती टाकू, म्हणजे काहीतरी हिरवा कलर त्याला चांगला वाटतो। कोथिंबीर आपल्याला टाकायची नाही ना, उपवासाची आहे म्हणून। ही राजगिऱ्याची भाजी अशी मी होती चिरलेली आहे, त्यामुळे म्हणलं ती टाकून कलर छान। याच्यातले बटाटे चांगले मऊ होईपर्यंत आपण शिजवून घ्यायची ही भाजी। ही उपवासाची भाजी रस्सा भाजी आपली तयार झाली बघा मैत्रिणी आणि माझे प्रेक्षक। किती सुंदर झाली, कलर किती सुंदर आलेला आहे आपल्या भाजीला। ही उपवास स्पेशल भाजी आपली एकादशीला पण चालते आणि नवरात्राला पण चालते। ही नक्की तुम्ही करून पहा मैत्रिणी आणि प्रेक्षक। सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। नवरात्री स्पेशल एकादशीचं किंवा उपवासाचं कुठल्या पण हे ताट तयार झालं। राजगिऱ्याच्या पुऱ्या केल्यात आपण। हे केली आहे मखाण्याची खीर छान, आपण दूध खीर, आणि केली बटाट्याची